जिथे अनेक जण थांबतात तिथे त्यांनी पुढे जाण्याचा निर्धार केला, कारण राष्ट्रप्रथम हे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले होते. ते केवळ एक सैनिक नाहीत, ते भारत मातेचे शूर सुपुत्र आहेत. प्रत्येक श्वासात हिंदुस्थान आणि प्रत्येक कठीण क्षणी कर्तव्यालाच त्यांनी सर्वोच्च मानलं. मृत्यूसमोर उभा असतानाही ते डगमगले नाहीत, कारण ते स्वतःसाठी नव्हे तर राष्ट्रासाठी, भारत मातेसाठी जगत होते. त्यांच्या प्रत्येक पावलात साहस आणि प्रत्येक कृतीत दुर्दम्य इच्छाशक्ती होती. त्यांच्या छातीवरील पदकं पराक्रम, वीरता आणि राष्ट्रनिष्ठेची साक्ष देतात. शौर्यचक्र हा केवळ सन्मान नसून तो त्यांच्या अतुलनीय शौर्याचा आणि अपार देशभक्तीचा गौरव आहे. देशासाठी प्राण अर्पण करण्याची तयारी, शौर्य, साहस आणि बलिदानातून घडलेली ही प्रेरणादायी वीरगाथा आज आपण आपल्यासमोर अनुभवणार आहोत. आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, ज्यांच्यासाठी पूर्ण जीवन म्हणजे एक शिस्त असते. जे सीमेवर उभे असतात म्हणून आपण आपलं सामान्य जीवन सामान्यपणे जगत असतो आणि अगदी जागे राहतो, कारण ते सीमेवर अहोरात्र जागे असतात. आपण इथे मोकळा श्वास घेऊ शकतो, ज्यांच्यामुळे जे सीमेवर अगदी आपला श्वास अर्पण करत असतात. आज आपल्यासोबत आहेत एका जिवंत शौर्याची कथा, आदरणीय सन्माननीय श्री मधुसूदन कौशल्या नारायण सुर्वे सर. नमस्कार सर. नमस्कार. जय हिंद. जय हिंद सर. प्रथमतः आपल्या शौर्याला विनम्र अभिवादन. एक पॅरा कमांडो म्हणून काम करत असताना, मिशनवर जाताना शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या कशी तयारी करता? खरं तर ज्या वेळेला आपण लढाईला जातो, बाहेर पडतो, युद्धाला बाहेर पडतो, त्यावेळेला सर्वात पहिला आपल्याला आपला जो आपण घेतलेली ट्रेनिंग तिच्यावरती भरोसा असतो, आपल्या हत्यारांवरती आपला भरोसा असतो आणि त्याच्यानंतर आपले साथी जे आपण लढाईला घेऊन चाललोय त्या साथींवरती भरोसा असतो. आणि त्यानंतर आपल्याला ह्या तीन गोष्टी ज्या वेळेला आपण एकत्र करतो आणि युद्धाला बाहेर पडतो, त्यावेळेला मग बाहेर पडताना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही पाहिजे की मला घरून घरची परिस्थिती कशी असेल, घरामध्ये काय चाललं असेल, किंवा माझ्या समाजामध्ये किंवा बाहेरच्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ध्यानात घ्यायच्या नसतात. आणि ज्या वेळेला लढाईला जातो त्यावेळेला फक्त एकच मकसद असतं, आपला एकच टार्गेट असतं की मी ज्या मिशनसाठी चाललोय तो मिशन मला पूर्ण करायचा आहे. अगदी बरोबर सर. सर, एक विचार आहे ना, अशा प्रकारचा एखादा युवक ज्या वेळेला बालपणी शिक्षण घेत असतो, त्याच्या मनामध्ये देशसेवेची इच्छा कधी जागृत होते? मला असं वाटतं की प्रत्येकाचं एक कर्तव्य असतं की माझा देश आणि राष्ट्रप्रथम या प्रत्येक नागरिकाने किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने, प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये, आपल्या उरामध्ये ती गोष्ट घेतली पाहिजे की सर्वात पहिलं माझं राष्ट्र आणि त्यानंतर बाकीचे हे सर्व या गोष्टी होत असतात. राष्ट्रप्रथम यासाठी म्हणतो की आपण या धर्तीवरती ज्या वेळेला आपण या जन्माला आलो तर आपल्याला या धरती मातेचे उपकार आहेत आणि ते उपकार आपण कसे फेडायचे हे प्रत्येकावरती अवलंबून असतं. पण देश प्रथम म्हणजे देशाने आपल्याला हे सर्वस्व जो दिलेला आहे त्या देशासाठी मला काही करता येईल का, हे प्रत्येकाने आपल्या देशासाठी काहीतरी करायची भावना आपल्या मनामध्ये पाहिजे. सर, देशसेवेचा वारसा तुमच्या कुटुंबाला लाभलाय आणि बालपणी कधी आवड निर्माण झाली की आपण पण देशसेवा करण्यासाठी सज्ज व्हायचंय? माझी ही चौथी पिढी जी आहे ती भारतीय सेनामध्ये आहे. माझे पणजोबा इंग्रजांच्या सेनेमध्ये होते, माझे आजोबा भारतीय सेनेमध्ये होते, माझे 4 काका भारतीय सेनेमध्ये होते आणि 4 काकांचे आम्ही 7 भाऊ भारतीय सेनेमध्ये आहोत. एक ही जन्मोजन्मान आम्हाला एवढंच शिकवलं गेलं की आपल्याला जी सेवा करायची आहे ती भारत भूची करायची आहे, या धरती मातेची सेवा करायची आहे. आणि हा जो बाळकडू आहे तो लहानपणापासूनच आम्हाला, आमच्या पूर्वजांपासून आम्हाला जो मिळालेला बालकडू आहे तोच आम्ही पुढे आमची परंपरा जी आहे ती आम्ही चालवत राहिलो आणि ती एक प्रेरणा मिळते कुठेतरी. आणि मी अशा गावामध्ये जन्माला आलेलो आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुका, आणि खेड तालुक्यामध्ये शिवतर असं गाव, ज्या गावामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये 234 जवान जे आहेत या आपल्या देशाच्या कामी आले. आणि एवढी मोठी प्रेरणा आमच्या गावामध्ये आहे. आणि लहानपणापासूनच म्हणजे ज्या वेळेला प्राथमिक शिक्षण घेतानाच
आमची एक सकाळची 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीची ही रॅली चालते आणि त्या रॅलीमध्ये आपण घोषणा देत असतो की पुढे चला रे पुढे चला, आणि त्याच्यानंतर युद्ध घोष असतात आणि ती प्रेरणा लहानपणापासूनच मिळाल्यामुळं आम्ही हे सर्व आम्ही भाऊ म्हणा किंवा आमचं संपूर्ण गाव या आर्मीच्या मध्ये किंवा डिफेन्समध्ये, आर्मी नेव्ही एअरफोर्स या तिन्ही सेनांमध्ये किंवा आज काही ज्या पिढ्या आहेत त्या पोलीसमध्ये आहेत, पण सगळेचे सगळे जे आहेत ते सर्व देश सेवा किंवा राष्ट्र सेवामध्ये आहेत. अप्रतिम. सर, तुम्ही तुमच्या गावाचा शिवतळचा उल्लेख केलात, ज्या गावाच्या नावामध्ये शिव आहे. हो. आणि आपलं म्हणजे बालपण तुमचं कुठे गेलं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटलं की मला सैनिक भरतीसाठी प्रयत्न करायचे, तिथून सुरुवात कशी होती? सर, माझं बालपण ज्या क्षेत्रामध्ये गेलं, कारण आपल्याला माहिती असेल की मी आता बोललो की शिवतर असं हे गाव आहे, तो सैन्यांचं संपूर्ण सैन्यांचं गाव आहे आणि आम्हाला परंपराच ही सैन्याची असल्यामुळं आम्हाला कधीही या गोष्टीची भीतीच वाटली नाही की आम्हाला आर्मीमध्ये जायचं नाही म्हणून. आणि आम्हाला लहानपणापासूनच, कारण आम्ही जेव्हापासून मला जेव्हा होश आलं की ज्या वेळेला मी 6 महिन्याचा होतो त्यावेळेला माझे वडील शहीद झाले, वीरगतीला प्राप्त झाले. त्यानंतर आमचं लालन पोषण माझ्या मामाने किंवा माझ्या आईने केलं. आम्ही लहानाचं मोठं झालो आणि प्राथमिक शिक्षण घेता घेता 10वी पर्यंत शिक्षण माझं कोकणामध्येच खेड तालुक्यामध्ये प्रभात हायस्कूल शिवतरमध्ये झालं. आणि त्याचं पुढचं उच्च शिक्षण ज्या वेळेला भारतीय सेनेमध्ये गेलो आणि भारतीय सेनेमध्ये माझं जाऊन मी पूर्ण माझं शिक्षण पुढचं मी पुढे पार केलं. सांगायचा उद्देश असा आहे की प्रत्येक आपल्या आम्हाला जे आता आपण पाहत आहात त्या सर्व विद्यार्थ्यांना किंवा संपूर्ण या देशातील नागरिकांना मी सांगू इच्छितो की तुमचं जर प्राथमिक शिक्षण जर तुम्ही पूर्ण केलं तर बाकीचं जो उर्वरित तुमचं जर शिक्षण आहे ते भारतीय सेना तुम्हाला पूर्ण करून देते. एवढंच फक्त तुम्हाला मी नोंदणी करून सांगतो की जर तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कार्य करायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामधून तुम्हाला खेळामध्ये किंवा अजून कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला अजून नाव लौकिक करायचं असेल तर इंडियन आर्मी सारखी दुसरी संस्था कुठलीही नाहीये. तुम्ही इंडियन आर्मीमध्ये तुम्ही भरती व्हा. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही ज्याच्यामध्ये अव्वल आहात त्या अव्वलपणा तुम्हाला देशासाठी करायचा असेल, गोल्ड मेडल पर्यंत तुम्हाला भारतीय सेना घेऊन जाते. नक्की सर, तुम्ही उल्लेख केलात तुमच्या कुटुंबाचा. बाळकडू हे तुम्हाला घरातून मिळालं होतं. हो. अगदी गावाला शैक्षणिक सैनिक वारसा ज्या प्रकारे तुम्हाला मिळालाय, परंतु ज्यावेळेला तुमचं शिक्षण झालं, भरती झालात आणि पहिली पोस्टिंग त्यावेळेच्या काही आठवणी? हो, माझी सर्वात पहिली माझी जी ट्रेनिंग आहे, कारण मी ज्या वेळेला भरती झालो त्यावेळेला मी कोकणामध्ये होतो आणि तिथून माझी आई मला भरतीला मुंबईला घेऊन आली. कुलाब्याला मी भरती झालो. माझे मामा माझ्याबरोबर होते. माझे काका जे आज इथे हयात नाही आहेत ते काका, माझे मामा, माझी आई, आम्ही हे सर्वजण आम्ही कुलाब्याला भरतीला गेलो. तिथे भरती झालो आणि ज्या वेळेला मला वॉरंट मिळालं त्यावेळेला कुठेतरी वाटलं की खरंच माझा आज माझा एक टार्गेट होता तो पूर्ण झाला. आईला पण खुश झालं, माझे मामा सर्वजण खुश झालो. आणि मग मी ट्रेनिंगला गेलो मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावला मी 9 महिने 9 दिवसांची ट्रेनिंग घेतली. त्यानंतर काहीतरी असं वाटलं की मला अजून पुढे काहीतरी वेगळं काहीतरी करायला पाहिजे. मग म्हणून मी माझी सर्वात पहिली जी पोस्टिंग होती ती पोस्टिंग होती कोटा राजस्थानमध्ये. आणि राजस्थानला गेल्याच्या नंतर काही दिवसाची तिकडे ट्रेनिंग घेतली किंवा माझे जे परिवार होता, आमचा आर्मीचा जो परिवार आहे त्यांच्याबरोबर एकत्र राहिलो. त्यांच्यानंतर जे आमचे सिनियर्स होते त्यांच्यातून आम्हाला डिसिप्लिन काय आहे ते आम्हाला कळलं. ऑपरेशन्स युद्ध कसं केलं जातं त्या सिनियर, जोपर्यंत आपल्याला सिनियर सांगत नाहीत, म्हणजे आमचे जे सर होते त्यांनी आम्हाला सगळं हे म्हणजे आम्हाला त्यातून घडवलं त्यांनी. कारण एक 17 किंवा 18 वर्षाचा मुलगा ज्या वेळेला भारतीय सेनेमध्ये जातो एवढा त्याला कुठल्याही गोष्टीचा एक्सपिरियन्स नसतो आणि अल्लडपणा असतो एक आपल्या अंगामध्ये. आणि सिव्हिल असल्यामुळं सिव्हिलला फक्त 9 महिन्यामध्ये तुम्हाला त्याने आर्मीमध्ये आपल्याला करून त्या डिसिप्लिन मध्ये आपल्याला सर्व टाकलेलं आहे. या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे की एक सिव्हिल मुलगा ज्या वेळेला कानून मध्ये बांधला जातो किंवा देश रक्षणाची जबाबदारी त्याच्यावरती येते त्यावेळेला आपल्याला कळतं की खरोखरच आज आपण कुठली तरी जबाबदारी व्यक्ती बनलेलो आहोत. आणि आपल्या हातामध्ये ज्या वेळेला आपल्या हत्यार येतं किंवा बंदूक येते आणि त्यानंतर बाहेरची म्हणजे बाहेर बघण्याचा आपला दृष्टिकोन आहे तो वेगळा होतो. असं नाहीये
की माझ्या हातामध्ये बंदूक आली म्हणून मी बाहेर कुणाला पण जाऊन मारेन, असं त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट नसतं. जोपर्यंत तुम्हाला दुश्मन दिसत नाही, जोपर्यंत तुम्ही ऑपरेशन मध्ये जात नाही, तोपर्यंत तुम्हाला तो अधिकार नाही आहे की हत्यार उचललं की आपण कुठल्याही सिव्हिलियनला मारू, असं त्याच्यामध्ये नाही आहे. आणि मग ती मी आम्ही कोर्टामध्ये पोहोचल्याच्या नंतर मग सुरुवात होते की ऑपरेशन्स, नंतर मग सुरुवात होते पॅराट्रुपर, म्हणजे मला स्पेशल फोर्सेसमध्ये जाण्याची मला एक संधी मिळाली. आणि मग मी तिथून मराठामधून मी कन्वर्ट झालो पॅरा स्पेशल फोर्सेसच्या एका युनिटमध्ये. आणि मग ती मी अशी हार्ड ट्रेनिंग आहे, जी बलिदानची ट्रेनिंग बोलली जाते, की आज जो माझ्या छातीवरती जो हा बलिदान लावलेला आहे तो बलिदान आहे, हे मरून कॅप आहे. आणि मग तिथून सुरुवात होते नाम, नमक आणि निशान, या 3 गोष्टीसाठी आपण हा सर्वस्व आपला आयुष्य या देशासाठी अर्पण केलेलं आहे. आणि मग ती ट्रेनिंग आम्ही पार केली. आणि मग मी आज जो आपल्यासमोर जो बसलेलो आहे, बलिदान माझ्या छातीवरती आहे. आणि याचा अर्थ आहे की या देशाचं संरक्षण करण्याची डबल जबाबदारी जी आहे ती आमच्यावरती होती आणि ती बखुबी निभावायचा मी प्रयत्न केला. आणि अशाच एका ऑपरेशनमध्ये मला 11 गोळ्या लागल्या. आणि 11 गोळ्या लागून सुद्धा आज मी तुमच्याजवळ बोलतोय, तुमच्याजवळ मी आज संवाद साधतोय. त्याचं पुढे आपण गेल्यावरतीच आपल्याला त्या गोष्टी पुढे आपल्याला बोलायला मिळतीलच. सर, या गोष्टी खूप प्रेरणादायी आहेत. तुम्ही उल्लेख केला बलिदानाचा अगदी, परंतु एखादा 18-19 वर्षाचा तरुण प्रशिक्षण पूर्ण करून ज्यावेळेला एका शिस्तीमध्ये येतो आणि त्या तरुणाला शिस्त किती महत्वाची असते, कारण ते वय अल्लड वय असतं, परंतु त्या शिस्तीमुळे एक तरुण एक चांगला नागरिक तर घडतोच, परंतु देशाची सेवा करण्याची जी प्रेरणा त्याच्या हृदयामध्ये आपोआप जागी होते. खरोखरच म्हणजे ज्या वेळेला आपण शपथ घेतो तिरंग्याची, कारण ज्या वेळेला आपले शपथविधी होतं, आपण आपली ट्रेनिंग पूर्ण होते आणि मग आपण तिरंग्याची शपथ घेतो. आणि ती तिरंग्याची शपथ घेतल्याच्या नंतर जाती, धर्म, भेदभाव हा कुठलाही गोष्ट राहत नाही. आणि त्यामध्ये एवढं एक शिकवलं जातं आर्मीमध्ये की एका ताटामध्ये आम्ही सर्व जेवणारे आमचे जेवढे फौजी जे आहेत, जे एका युनिटमध्ये असतील, एका ताटामध्ये किंवा एका ग्लासामध्ये चहा पिणारे आम्ही सर्वजण, आमच्यामध्ये कधीही भेदभाव जाती धर्माने कधीही इंडियन आर्मी ओळखली जात नाही. ती फक्त ओळखली जाते तिरंग्यासाठी आणि हे रक्षण करण्यासाठीच, हे देश रक्षणासाठीच ही भारतीय सेना ओळखली जाते. सर, तुम्ही या तिरंग्याचा उल्लेख केलात. भारतीय सेनेचं ज्या प्रकारे देशसेवा ही सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं शिकवणूक तुम्हाला मिळते, परंतु ज्या वेळेला तुम्ही एक युनिट म्हणून काम करत असता त्यावेळेला किती गोष्टी महत्वाच्या असतात, कारण देश सर्वप्रथम, राष्ट्र सर्वप्रथम हे घोषवाक्य, हे ब्रीदवाक्य प्रत्येकाच्या मनावर कोरलेलं असतं. राष्ट्र प्रथम, देश प्रथम, हे म्हणजे ज्या वेळेला युनिट म्हणजे आपण एक मुठ्ठी आहे. आणि मी ज्या युनिटमध्ये कार्यरत होतो त्या युनिटचं नाव आहे 21 पॅरा स्पेशल फोर्स. आणि त्या स्पेशल फोर्सेसला इन ब्रॅकेटमध्ये लिहिलं जातं वाघनख. वाघनख म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं. आणि वाघनख एक असं हत्यार होतं की तो कधी आवाज करत नाही, शोरगोर करत नाही. अफजल खानासारख्या मोठ्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः त्याचा कोतळा बाहेर काढून त्याला मारलं आणि त्याला कळून सुद्धा दिलं नाही की हा हत्यार ऍक्च्युअल आहे काय. आणि त्या अशा हत्याराचा उपयोग केला जातो की आम्हाला फक्त एवढं शिकवलं जातं की अशी लढाई लढा की तिचा आवाज नाही झाला पाहिजे. आणि आम्ही वाघनख म्हणजेच 21 पॅरा स्पेशल फोर्स आज भारतीय सेनेची एकदम उच्च कोटीची एक युनिट आहे. आणि त्या युनिटचा जो पण कुठलाही सैनिक, पूर्व सैनिक म्हणा किंवा आताचे जे सैनिक आहेत, ते कधीही तुम्हाला कुठल्याही युद्धामध्ये पाठीमागे फिरणारा नाहीये. दोस्तांना साथ घेऊनच ही लढाई लढली जाते. आणि आम्हाला ती शिकवण आहे की छत्रपती शिवाजी महाराज जसे गनिमी काव्याने लढत होते, तोच पाठ आम्ही आता आपणवतो की गनिमी कावा कसा लढला जातो त्याचं एक उदाहरण म्हणून 21 पॅरा स्पेशल फोर्स काम करते. सर, तुम्ही 21 पॅरा स्पेशल फोर्स बद्दल जो उल्लेख केलात आणि ज्या प्रकारचं ते खडतर प्रशिक्षण असतं, त्यासाठी मनाची तयारी किती महत्वाची असते आणि मानसिकता किती गरजेची आहे? इथे मानसिकतेची हार होते, तिथून सुरुवात होतो कमांडो. सर्वजण जिथे थकतात
त्याच्यानंतर सुरुवात होते कमांडोची. आणि ह्या कमांडो ट्रेनिंगमध्ये अर्थातच आपल्याला सर्वांना माहिती असेल की एवढी खडतर ट्रेनिंग आहे आणि त्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला पार करण्यासाठी म्हणजे रात्रंदिवस अहोरात्र तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणजे जवळजवळ 3 महिने तर तुम्हाला बिगर झोपून तुम्हाला देणार नाहीत. रात्रंदिवस तुमच्याकडून काबाड ट्रेनिंग करून घेतली जाते. आणि एवढी ट्रेनिंग करून घेतली जाते की जर तुम्ही म्हणजे बाकीच्या आर्मीमध्ये किंवा बाकीच्या युनिट्समध्ये तुम्हाला ट्रेनिंग केली जाते की उजव्या हाताने फायर करा, डाव्या हाताने फायर करा आणि दोन्ही हाताने फायर चालतं. पण आमच्या इथं 21 पॅरा वाघनखमध्ये ट्रेनिंग अशी केली जाते की तुम्ही शिस्त घेऊन मारायची तुम्हाला गरज नाहीये. शिस्त म्हणजे तुम्ही एम घेऊन तुम्हाला मारायची गरज नाही. तुमची नजर जिथे जाईल तिथे तुमची गोळी लागली पाहिजे. एवढी हार्ड ट्रेनिंग आम्हाला दिली जाते. आणि त्या हार्ड ट्रेनिंगमध्येच आम्हाला असे आमचे जे शिकवणारे जे शिक्षक होते, आमचे गुरुजी होते, इन्स्ट्रक्टर होते, त्यांनी आम्हाला असं तापवून आम्हाला जे घडवलंय ना की आज आम्हाला म्हणजे एम तर बंदूक आहे म्हणजे एम धरून करायलाच पाहिजे. पण आम्ही जरी आवाज जरी तिकडे आला तरी सर्वात गोळी जर आमची जर पहिली गेली तर त्या टार्गेटपर्यंत पोहोचल्याशिवाय कधीच राहणार नाही. ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला सर की खडतर प्रशिक्षण आणि फक्त लक्ष दिसतं, जसं अर्जुनाला पक्षाचा डोळा दिसतो, आणि ज्या प्रकारचं तुम्ही खडतर प्रशिक्षण पूर्ण करता आणि त्यानंतर खरा प्रवास सुरू होतो पॅरा कमांडोचा. आणि कमांडो म्हटलं की देश सेवा आणि देशाची सेवा मला ही करायची, ही हृदयाच्या अगदी खोल अंतकरणापर्यंत रुजलेलं असतं. आणि एखाद्या मिशनवरती जात असताना सर्वात प्रथमतः तुम्ही तयारी कशी करता? मिशनची ज्या वेळेला आपल्याला ब्रीफिंग होते किंवा आपण सर्वजण मिशनला निघतो, युद्धासाठी निघतो, गनिमी काव्यासाठी निघतो, त्यावेळेला प्रशिक्षण आपलं पूर्ण झालेलंच आहे. फक्त तयारी असते मनाची. आणि मनाची तयारी अशी असते की मागच्या वेळेला मी ज्या वेळेला बाहेर पडलो होतो त्यावेळेला मला काही भेटलं नाही. म्हणजेच आम्हाला शिकार भेटली नाही. शिकार म्हणजे प्राण्यांची शिकारी करायला आम्ही जात नाही, आम्ही जातो आतंकवाद्यांना मारण्यासाठी. आणि जर 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी ज्या वेळेला परत येतो आणि आम्हाला काही मिळत नाही त्यावेळेला मनामध्ये आम्ही निश्चय केलेला असतं की जोपर्यंत शिकार मिळत नाही म्हणजे जोपर्यंत आतंकवादी मिळत नाही तोपर्यंत सर्वात पहिला आम्ही तर आतमध्ये युनिटमध्ये यायचं कधी प्रयत्नच करत नाही. आणि ती ट्रेनिंग आणि तो एक मकसद, तो एक टार्गेट जोपर्यंत पूर्ण सैनिक जे आम्ही बाहेर गेलेलो जेवढे ट्रूप्सवाले त्यांच्यामध्ये एक भावना असते एक दुसऱ्यासाठी संपूर्ण अर्पण करण्यासाठी. आणि जो जर आम्हाला जर आतंकवादी जर दिसला तर त्याला कधीही सोडलं नाही आम्ही. आणि ज्या वेळेला आम्ही बाहेर गेलोय त्या वेळेला आम्ही काही ना काहीतरी म्हणजे घेऊनच आलेलो आहोत. आणि हा आमचा इतिहास आहे. आणि आजचा इतिहास जो माझा युनिट आज वाघनख युनिट जर 21 पॅरा स्पेशल फोर्स जे काम करते ती पण ह्याच्यावरती केले. कारण आम्ही ज्या मुलांना जे शिकवून आलोय ती मुलं तेच शिकलेत की जे आम्ही केलं ते आमच्या पावलावरती पाऊल ठेवून आज ते करतात. ह्याच्यापेक्षा आमच्यापेक्षा पण चांगलं काहीतरी उत्तम काम करायचं ते प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच आज आमच्या युनिटचं नाव या देशामध्ये अव्वल दर्जामध्ये घेतलं जातं. सर तुम्ही वाघनखाचा उल्लेख केला, 21 पॅरा स्पेशल फोर्सचा उल्लेख केलात. आणि एखाद्या मिशनवरती जात असताना आपल्या कुटुंबाच्या मनात विचार येतो का? आणि जर तो विचार आला तर तो विचार बाजूला कशा प्रकारे करता? ट्रेनिंगला जाताना किंवा ऑपरेशनला जाताना युनिटमध्ये आम्ही कधीही आम्हालाही सांगणंच आहे की तुम्ही जर ऑपरेशन म्हणून आल्याच्या नंतर तुम्ही घरी ह्या गोष्टी ऑपरेशनच्या बद्दल तर कधी काही बोलतच नाही. पण एक कुशालीचा एक फोन करून त्यांना सांगितलं जातं की आता हे पुढचे 4-5 दिवस जे आहेत मी तुम्हाला फोन करणार नाही कारण माझी थोडीशी ट्रेनिंग चालू आहे. आणि हे बोललं जात नाही की मी ऑपरेशनला जातोय म्हणून. आणि ट्रेनिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घरी नाही सांगितल्या जात. आणि त्याच्याबद्दल आम्ही म्हणतात ना की आम्ही कुठलीही गोष्ट घरी कोणालाच सांगत नाही. पण मनामध्ये असं एकदा बाहेर पडलो ना मग आपलं लक्ष आम्ही विचलित होऊन देत नाही. लक्ष फक्त एकच असतं की जातोय काहीतरी घेऊनच आम्ही परत येऊ. आणि आमची सर्वात पहिली म्हणजे आमची सर्व सुरक्षा, आमचं सरप्राईज याच्यावरती आमचं सर्व लक्ष असतं. आणि मग फक्त एवढंच टार्गेट असतं की जोपर्यंत मारत नाही तोपर्यंत परत येत नाही. नक्कीच सर. पॅरा कमांडो म्हणून अगदी ज्या प्रकारे तुमचं प्रशिक्षण पूर्ण झालं आणि तिथून ज्या प्रकारे तुम्ही प्रत्येक युनिटमध्ये काम करत असताना वाटचाल जशी केलीत तिकडच्या काही अशा आठवणी की ज्या आतापर्यंत लक्षात आहेत आणि आयुष्यभर लक्षात राहतील? खरोखरच हा
प्रश्न, कारण आज मी तुमच्यासमोर जो बसलोय तो तुम्हाला दिसत असतील की हे जे मेडल्स आहेत ते काय म्हणतात. माझं म्हणजे तुम्ही हा विचारलं त्याच्यावरती तुम्हाला फक्त मला सांगायचं आहे, हे मेडल जे आहेत ना ते कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाहीत. त्याच्यासाठी रक्त आटवलं जातं आणि हे सांगतात की हे कुठल्या कुठल्या जागेवरती तुम्ही ऑपरेशन्स केलेत. तर तुम्हाला मी ऑपरेशन सांगतो. सर्वात पहिलं माझं ऑपरेशन जो आहे तो आहे रायनो आसाम, त्यानंतर ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, त्यानंतर ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, त्यानंतर ऑपरेशन कारगिल जो विजयच्या नावाने ओळखलं जातं, त्यानंतर ऑपरेशन हिफाजत 2 मणिपूर, त्याच्यानंतर ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, ऑपरेशन रक्षक जम्मू अँड काश्मीर, आणि हे शेवटचं माझं ऑपरेशन होतं UN मिशन साऊथ आफ्रिका काँगो DRC मध्ये. आणि हे सर्व ऑपरेशन लढल्याच्या नंतर मग आपल्याला वाटतं कुठेतरी की अजून आपल्याला काहीतरी शिकण्याची गरज आहे. आणि मग ते शिक्षण म्हणजे आर्मीमध्ये गेल्याच्या नंतर तुमचं शिक्षण कधीही पूर्ण होत नाही, अनुभव कधीही तुमचे पूर्ण होत नाहीत. ज्या ज्या ऑपरेशनमध्ये तुम्ही जाल त्या ऑपरेशनचे तुम्हाला काहीतरी वेगळे अनुभव भेटतील आणि ह्या अनुभवातूनच आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आणि हे अनुभव तुम्हाला सांगताना मला खूप आनंद वाटतोय. आणि मला वाटतं की आम्हाला जे ऐकतायत जे प्रेक्षक, तुम्हाला पण मी एवढं सांगू शकतो की जर देश भावना, जर देशाला जर तुम्ही प्रथम ठेवत असाल आणि माझ्यासारखी जर व्यक्ती जर असेल तर तुम्हाला मी हे सांगेन की नाम नमक निशानच्या नावाने आम्ही जी लढाई लढतोय, आपल्याला सर्वांना पण तेच करायचं आहे. माझ्या देशाचा तिरंगा जो आहे आज ज्या मानाने डौलवतोय आपण सर्वजण, ते आपल्याला सर्वांचं काम पण तेच आहे की माझ्या तिरंग्यावरती कधीही कुणीही लालचन लावून देऊ नका. हो सर, तुम्ही विविध मिशनचा उल्लेख केला. तर विविध मिशनवर तुम्ही काम करत असताना एक अशी घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडली, ती घटना फक्त एक घटना नव्हती तर त्याने पूर्णपणे तुमचं आयुष्य बदलवून गेलं. आणि एखाद्या प्रत्येक जवानाचं स्वप्न असतं तिथे मात्र आपल्या देशासाठी मला माझं काहीतरी सर्वस्व द्यायचं आहे, मला बलिदान द्यायचं आहे. परंतु ती तुमच्या आयुष्यामध्ये घटना घडली आणि त्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. हो नक्कीच सर. काय होतं की 20 जून 2005 ची गोष्ट आहे, ज्यामध्ये मला 11 गोळ्या लागल्या. आणि आज मी आपल्यासमोर त्या मी कथन करणार आहे. 11 गोळ्या लागण्याच्या अगोदर ज्या वेळेला आम्ही ऑपरेशनला निघालो, ऑपरेशन होतं हिफाजत 2 मणिपूरमध्ये. आणि ऑपरेशनला निघताना माझे काही साथी 20 जण आम्ही घेऊन त्या ऑपरेशनसाठी निघालो होतो. माझ्या कमांडिंग ऑफिसरला एक खबर मिळाली होती, त्यांनी मला नियुक्त केलं त्या ऑपरेशनसाठी. आणि मग मला ब्रीफिंग मिळाल्याच्या नंतर मी माझ्या साथींना म्हणजे माझ्या योद्ध्यांना, कमांडोंना मी घेऊन ती ब्रीफिंग दिली आणि मग आम्ही युद्धासाठी निघालो, बाहेर पडलो मोहिमेसाठी. चालतात म्हणजे 6 दिवस लगातार चालल्याच्या नंतर आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचलो. आणि एका गावामध्ये अशी खबर होती की 20-25 आतंकवादी येऊन त्यांनी गाववाल्यांना छळतायत किंवा गाववाल्यांवरती, महिलांवरती अत्याचार, बलात्कार करतायत. आणि मग त्यांच्यातून आम्हाला त्यांना वाचवायचं होतं आणि त्या आतंकवाद्यांना आम्हाला मारायचं होतं. तुम्ही दिवसाचे चालू शकत नव्हतात कारण घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये आतंकवाद्यांचा कोण सोर्स होऊ शकताय बसलेले असतील. दिवसाचे उडणारे पक्षी आहेत, त्यांच्याकडून आपल्याला सावधान राहायचं आहे. आपल्याला सरप्राईज मेंटेन करायचं आहे आणि सरप्राईज मेंटेन्स करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नाही झाला पाहिजे. आणि मग आपण आणि अत्यंत असा भयंकर पाऊस आहे, जूनचा महिना, आणि आम्ही तिथपर्यंत जातोय. 6 दिवस चालल्याच्या नंतर आम्ही आमच्या टार्गेटवरती पोहोचतो. टार्गेटवरती पोहोचल्याच्या नंतर मग आम्हाला कळतं की हा संपूर्ण जो ज्या पहाडीवरती आम्ही पोहोचलोय ती 13,000 फूटवरती ती पहाडी आहे. म्हणजे जो डोंगर आहे 13,000 फूट उंचावरती तो डोंगर आहे. मणिपूर सारखं घनदाट जंगल आहे तिकडे आणि खूप उंच उंच असे डोंगर आहेत. आणि अशा डोंगरांमध्ये आतंकवादी बसतात, म्यानमारवरून येतात आणि आपल्या भारतामध्ये घुसतात, बांगलादेशमधून येतात, ते आपल्या भारतामध्ये घुसतात. आणि त्यांच्यावरती आम्हाला एक स्ट्राईक करायचं होतं, सर्जिकल स्ट्राईक करायचं होतं आणि त्यांना आम्हाला मारायची होती. म्हणजे त्यांना रेड करून आम्ही त्यांना मारणार होतो. तिथे पोहोचल्याच्या नंतर आम्हाला कळतं की काही आतंकवादी येत आहेत आणि एक घरामध्ये तिथपर्यंत बघतात, त्या घरामध्ये, आणि पुन्हा येऊन आपल्या जागेवरती जाऊन बघतात. सकाळी 5-5:30 वाजता आम्ही तिथे पोहोचतो. पोहोचल्याच्या नंतर कळतं की संपूर्ण उजाला झालेला आहे, उजेड पडलेला आहे आणि नॉर्थ ईस्टच आहे, म्हणजे लवकरच उजेड तिकडे पडतो आणि सूर्य लवकर उगवतं. आणि 7-8 वाजताची गोष्ट आहे की सर्व जी
आतंकवादी होते ते प्राथमिक विधी जे आपले आहेत, आपण जसं आपल्या घरामध्ये आपण जे टॉयलेट बाथरूमसाठी करतो, तिकडे टॉयलेट बाथरूम घरामध्ये नाही आहेत, त्यांना सर्व ते नाल्यावरती किंवा नदीवरती जावं लागतं. ते सर्व नदी नाल्यांवरती चाललेत. आणि मग माझे सर्व साथी जे आड घेऊन प्रत्येक झाडामध्ये बसले होते ते बघतायत की कोण किती माणसं त्या नाल्यामध्ये जात आहेत येत आहेत. कारण ते जेवढे जेवढे जात होते त्यांच्या प्रत्येकाच्या जवळ हत्यार होतं. हत्यार म्हणजे त्यांचे AK-47 आणि पाठीला त्यांनी लावलेली होती. जायचे यायचे अशी आमची त्यांची गिनती झाली. जवळजवळ 53-54च्या वरती त्यांची आमची गिनती झाली. आणि त्याच्यानंतर मग थोडासा आम्ही त्याचा हा विचार केला की ह्या आतंकवाद्यांना आपण डायरेक्ट यांच्यावरती अटॅक करूया आणि यांना मारूया. मग मी थोडासा प्लॅन केला. मी बोललो हा, कारण ते आतंकवादी एक वरून आतंकवादी येतो आणि त्या घरामध्ये जातो, तिकडे बघतो, पुन्हा इकडे येतो आणि तो सेंट्रीचं काम करत होता, म्हणजे तो पहारेकराचं काम करत होता. तो यायचा जायचं असं त्यांचं सर्व चालू होतं. मग मी क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. क्राउलिंग म्हणजे पोटाच्या आणि गुडघ्याच्या साह्याने असं रेंगत रांगाळत मी तिथपर्यंत पोहोचलो. तर मला दिसलं की एका घरावरती 3 फ्लॅग लावलेले होते आणि त्या फ्लॅगचा अर्थ होता की इथे मोठे मोठे 3 अधिकारी त्यांचे बसलेले आहेत. मी कारण अंडरग्रोथ आहे, अंडरग्रोथ म्हणजे गवत जो आहे, गुडघ्या एवढा गवत आहे. आणि मी जसं तिकडे रेंगाळ तिथपर्यंत गेलो तर लगेच एक रस्ता बनला. असा म्हणजे गवतावरून जर तुम्ही चाललात तर लगेच आपल्याला कळतं की मला एक रस्ता असा बनला. आणि तो रस्ता बनल्याच्या नंतर मी पुन्हा पाठीमागे फिरतोय, इतक्यात एक वरून आतंकवादी आला आणि तो त्या घराकडे चालला होता. आणि तो माझ्यापासून 5 फुटाच्या अंतरावरती होता. पण तो रोजच्या त्यांची जो रस्ता बनवली, जी पगदंडी बनवली होती, जो रस्ता येण्या जाण्याचा त्यांचा रस्ता होता, त्याच्यानेच तो येत होता. इकडे तिकडचं त्यांनी काही ते चालत नव्हते, बरोबर त्याच रस्त्याने जायचे आणि त्याच रस्त्याने यायचे. पण मला लगेच शंका आली, यांनी जर इकडे बघितलं माझ्या इकडे, कारण तो पाऊस पडत होता म्हणून त्यांनी हूड घातला होता, पंचू घातला होता त्यांनी वरून, रेनकोट घातला होता. आणि त्याने इकडे तिकडे न बघता तो सरळ त्या घराकडे बघून तो तिकडे चाललाय. कारण त्यांनी हत्यार त्याचा जो आहे तो सिलिंग ऑन केला होता, पाठीमागे लावला होता कमरे आपल्या पाठीला, आणि तो पुढे तिकडे जातोय. माझ्या लगेच लक्षात आलं यांनी जर मला पाहिलं तर हो शकतं हा माझ्यावरती फायर करेल. मी लगेच U-टर्न घेतला आणि त्याच्या पाठीमागे गेलो. माझी कमरेची कुकरी काढली आणि त्याचा तोंड दाबला आणि त्याचा गळा कापला म्हणजे त्याचा हा कंठ कापला आणि त्याला जमिनीवरती लोळवलं. जसा तो जमिनीवरती पडला तो ओरडायचा प्रयत्न करत होता, पण गळा कापल्यामुळं त्याला आवाज त्याचा बाहेर पडत नव्हता. आणि तो लगेच गळा कापल्यावरती लगेच मेलेला नाही आहे तो. पुन्हा मी दुसरा वार केला त्याच्यावरती कुकरीनेच. ही संपूर्ण त्याची नस आहे मानेच्या जवळची, ती कापली आणि थोडा वेळ त्याच्या कमरेला पाय दिला आणि त्याचा गळा अजून वरती वळून धरला आणि थोड्या वेळाने तो थंड पडला, तो मेला. आणि मग मी माझ्या लोकेशनमध्ये आलो. माझ्या साथींना सांगितलं की एकाला मी मारून आलो जिथे कापलंय आणि त्याला बघण्यासाठी दुसरा कोणतरी येईल, कारण हे सेंट्री जे येत आहेत ते 15-15 मिनिटांनी बरोबर येत आहेत आणि 15 मिनिटांनी पुन्हा ते तिकडे जात आहेत. आणि 15 मिनिटांनी हा जर त्यांचा जो आतंकवादी जर पुन्हा तिकडे वरती पोहोचला नाही तर हो शकतं दुसरा कोणतरी येईल आणि आपल्याला सरप्राईज आपला लॉस होईल. पुन्हा मी आल्याच्या नंतर मी माझ्या साथींना सांगितलं, तोपर्यंत दुपारचे 12-12:30 वाजले होते. मी माझ्या साथींना सांगतोय की आता मी जातोय आणि ह्या घरावरती ग्रेनेड टाकतो, अटॅक करतो. आणि जसं तुम्हाला अटॅक झाल्याच्या नंतर बाहेर कोण पळेल, सर्वांचं काम आहे की ज्याला कोणाला दिसत असेल त्यांनी त्याच्यावरती फायर करायचं आहे. आणि मग तसंच झालं की मी तिथे गेलो, 3 ग्रेनेड टाकले. त्याच्यामध्ये ग्रेनेड टाकल्यावरती एक मोठासा ब्लास्ट झाला. ब्लास्ट झाल्यावरती आतमध्ये बसलेले 8 आतंकवादी, म्हणजे 3 आतंकवादी, त्यांचे लीडर आणि 5 त्यांचे सहाय्यक, असे 8 जण आतमध्ये बसले होते. सगळेच्या सगळे त्यांचे ते ढेर झाले, ते तिकडे मृत्यू पावले. आणि त्यांच्यामध्ये त्यांचा रेडिओ सेट इक्विपमेंट म्हणजे वायरलेस सेट इक्विपमेंट किंवा सॅटेलाइट फोन हे सगळे त्यांच्यामध्ये ते डिस्ट्रॉय झाले त्याच्यामध्ये. आणि मग आतून ऑर्डर देणारा कोण उरला नाही, त्यांचं कम्युनिकेशन एकदम ठप्प झालं. आणि मग ते त्यांचे जे वॉकी टॉकी होती एकदम जाम झाली, त्याच्यामुळे कुणाचा आवाज कुणाला येत नव्हता. आणि मग ते बघण्यासाठी ते इकडे यायला लागले त्या घराकडे जसं जसं येत होते तसं माझे जो साथी माझे कमांडो जे आहेत ते घात लावून बसलेच होते. जसं जसं येत होतं तसं तसं तो एकाला टिपत होता. प्रत्येकाला ज्याला ज्याला दिसलं
त्यांनी एक गोळी एक दुश्मनच्या हिशोबाने ते लढत होते आणि माझ्या साथीने सर्वांनी ज्याला ज्याला दिसलं तसं तसं त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली. इतक्यात काय होतं की मोसम खराब होतं, ढग येतात, कारण आम्ही एवढ्या हाईटवरती पोहोचलोय, ढग येतात आणि ढगांमुळं पुढचं संपूर्ण ब्लॅकआउट होऊन जातं. ब्लॅकआउट म्हणजे संपूर्ण काळे ढग आणि त्या ढगांमधून आपल्याला पुढचं 2 फुटावरती 5 फुटावरती काय आहे ते काहीच दिसत नाही आणि भयंकर असा पाऊस सुरू होतो आणि फायरिंग तर चालूच होती आणि अशामध्ये माझ्या एका साथीला गोळी लागते. कारण ज्या वेळेला आतंकवादी फायर जे करतात ते नेम धरून फायर नाही करत, ते ऑटोमॅटिक फायर करतात, ब्रस्ट करतात, टक 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 फायर करतात आणि ते कुठेतरी बसून राहतील किंवा पळून जातील. अशामध्ये माझ्या एका साथीला गोळी लागते. गोळी लागल्याच्या नंतर माझा साथी मला म्हणतो, सर मला गोळी लागली, मी इथे पडलोय. आणि अशामध्ये मला काहीच कळत नाही, कारण अंधारामध्ये जसं ढग ज्या जातील त्याच्यानंतरच मला काहीतरी कळेल की ऍक्च्युअल तुझी साईड कुठली आहे ती. आणि जसं हे होतंय, ढग थोड्या वेळाने निघून गेले आणि मग मी त्याला सांगितलं की तुम्हाला एक डबल टॅपचा एक इशारा दे, म्हणजे मी तुझ्यापर्यंत पोहोचेल. त्यांनी मला इशारा दिला, डबल टॅपचा एक फायर केला आणि मग त्या फायरवरती त्या आवाजाने मी त्याच्या इकडे रेंगत रेंगत म्हणजे क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो. तिथे पोहोचलो, त्याला उचललं, बघितलं, त्याला उचललं तर खांद्यावरती घेतलं, त्याने त्याचा हत्यार त्याच्यामध्ये घेतला, माझा हत्यार माझ्या हातावरती आहे. पण ज्या आतंकवाद्याने माझ्या साथीला मारलं होतं त्याला माहिती होतं की ह्याला उचलण्यासाठी कोणतरी येईल, त्यांनी पुन्हा त्याच्यावरती फायर नाही केला. त्यांनी जसं मी त्याला उचललोय, त्याला खांद्यावरती घेतलोय, त्यांनी माझ्यावरती ऑटोमॅटिक फायर केला, म्हणजेच माझ्यावरती बस्ट केला. 7 गोळ्या माझ्या डाव्या पायाला लागल्या, संपूर्ण पाय गोळ्या घेऊन निघून गेल्या आणि मी लगेच जमिनीवरती कोसळलो. माझा साथी माझ्या खांद्यावरती होता, तो खाली गडगडत नाल्यामध्ये गेला. खाली वाहता नाला होता, म्हणजेच एक नदी वाहते, त्या नदीमध्ये गेला आणि मला काहीच कळलं नाही एका मिनिटासाठी तर काय झालं नाही काय नाही ते. आणि तो आतंकवादी उभा राहिला, त्याला वाटलं हा मेला असेल, उभा राहिला, त्याने दुसरा बस्ट काढला, 2 गोळ्या माझ्या उजव्या पायामध्ये लागला, संपूर्ण पाय मोडून कमरेला चिकटला. इतक्यात तो गप्प नाही बसला, तो अजून पुढे आला, 5 फुटावरती आला, त्याने तिसरा बस्ट केला, ऑटोमॅटिक म्हणजे बस्ट म्हणजेच ऑटोमॅटिक फायर केला त्याने. आणि मी जसं रेंगाळतोय जमिनीवरती कोसळलो होतो, बस्ट केला, 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या, आतड्या बाहेर. आणि अशामध्ये तो आता माझ्याकडे 5 फुटावरती आला. जसं माझ्या पोटामध्ये मला गोळी लागली तशी मला लगेच एक जाणीव झाली, काहीतरी एकदम उचकी आली मोठीशी आणि हातातून माझी जीवनसंगिनी माझी AK-47 जी आहे ती माझ्या हातातून खाली निसटली. त्या आतंकवाद्याने काय केलं, आता 5 फुटावरती आला, तो माझ्या नजरेला नजर मिळवतोय, बघतोय माझ्याकडे आणि त्यांनी माझ्यावरती फायर माझ्याकडे त्यांनी बंदूक ताणली. आणि मी पण म्हणतात ना की जागो राका साईया मार सके ना कोई, ज्या माझ्या देवीचं मी नाव घेतोय आणि मी जिकडे हात टाकतोय तिथेच माझी जीवनसंगिनीच माझे VZ-58 माझी हत्यार भेटतो मला. आणि मी तुम्हाला पहिला सांगितलं होतं की मला आमची जी ट्रेनिंग अशी आहे की आम्हाला जर जिथे दिसेल तिथे आम्ही त्याला ठोकू. मी जसंच माझी रायफल उचलली आणि त्याच्यावरती जशी होती तशी मी त्याच्यावरती ताणली. माझं ऑटोमॅटिकवरतीच माझा ट्रिगर होता, फक्त ट्रिगर प्रेस केला आणि त्याला उभं चिरलं. सरळ माझ्या 5 फुटावरती तर होता तो, जसं म्हणजे 16-17 गोळ्यांचा बस्ट ऑटोमॅटिक गोळ्या त्याच्यावरती झाडल्या आणि तो माझ्यावरती कोसळला. मी थोडीशी अजून एक करवड बदलली, एक पलटी घेतली आणि एक गोळी त्याच्या मस्तकामध्ये मारली, त्याचा भेजा आउट केला. आणि मग मी माझ्या कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर मला गोळी लागली, साथ माझ्या दुसऱ्या साथीला गोळी लागली. त्यांनी ताबडतोब हेलिकॉप्टर पाठवलं. हेलिकॉप्टर इम्फालमध्ये होता, इम्फालहून हेलिकॉप्टर यायला कारण ढग होते तिकडे आणि हेलिकॉप्टर आला तिथे. हेलिकॉप्टर येतोय, इतक्यात हेलिकॉप्टरवरती आतंकवाद्यांनी फायर करायला सुरुवात केली. आणि हेलिकॉप्टरमध्ये जे बसलेले कमांडर होते त्यांनी वरती जवळजवळ अर्धा-पाऊण तास ते वरती फिरत राहिले की हा मोसम क्लिअर होईल आणि त्याच्यानंतर मग मी खाली उतरेल. पण त्या आतंकवाद्यांनी म्हणजे जो फायर जो आहे आमच्यावरती न करता त्यांनी ते हेलिकॉप्टरवरती फायर करायला सुरुवात केली. त्यांना माहिती आहे की इथे काहीतरी झालेलं आहे. आणि मग ते हेलिकॉप्टरवाले जे कमांडर आतमध्ये जे पायलट बसले होते त्यांनी सांगितलं, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी माझी वाट बघितली, तोपर्यंत ते फिरत राहिले. 3 वाजता ते आले होते, 2 म्हणजे जायचे यायचे, पण मोसम बिलकुल हे झाला होता, पॅक झाला होता. ढग आले होते आणि संपूर्ण ढग त्या डोंगराला चिकटले होते. आणि संध्याकाळच्या वेळेला एकदा जर ढग त्या डोंगराला चिकटले तर रात्रभर तो पाऊस होणारच. आणि तो पावसाचा दिवसच होता, म्हणजेच तो दिवस होता 20 जून 2005चा वटपौर्णिमेचा दिवस होता. आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे खूप असा पाऊस तिकडे
आणि त्या पावसामध्ये हेलिकॉप्टर खाली उतरला नाही, हेलिकॉप्टर निघून गेला. मग माझ्या साथीने मला उचललं, एका सेफ जागेवरती घेऊन गेले, नाल्यामध्ये घेऊन गेले, अंगावरचे कपडे काढले, त्यांनी चेक केलं कुठे काय लागले, काय बघितलं, काय काय लागले. बघितलं तर आतड्या बाहेर आहेत, संपूर्ण हा पायाचा म्हणजे डावा पाय तर संपूर्ण गोळ्या घेऊन निघून गेल्या आहेत, उजवा पाय कंपाऊंड फ्रॅक्चर झालाय, कमरेला चिकटलाय. त्यांनी थोडीशी फर्स्ट एड करायला सुरुवात केली. प्रत्येक कमांडो जवळ मॉर्फिनचं इंजेक्शन होतं, इंजेक्शन त्यांनी घेतलं आणि मला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली. IV लावली, म्हणजेच ग्लुकोज त्यांनी चढायला सुरुवात केली. IV सुरू झाली आणि कळतंय की काय होतंय आणि काय नाही ते. आणि अशामध्ये लगातार चारी बाजूने फायर होतोय आणि डोंगरावरती असल्यामुळं फायरचा आवाज जो आहे तो 7 वेळेला येतो. असा उंचावरती जर तुम्ही कुठे असाल, आवाज एकदम घुमतो चारी बाजूला, चारी दिशांना तो आवाज घुमतो. आणि त्या आवाजामध्ये आम्हाला सगळं कळतंय की फायर कुठून सारखं फायर कुठून येतं. कारण आमचा जो आम्ही फायर करतोय तो डिसिप्लिन फायर आहे. डिसिप्लिन म्हणजेच आम्ही 1-2 आम्हाला जर वाटलं तरच आम्ही ते फायर करू शकतो. पण त्या आतंकवाद्यांची आम्हाला दिशा कळत होती. ते जिकडे जिकडे होते ते स्वतःच सांगत होते की फायर करायचे. म्हणजे आम्हाला लगेच कळत होतं की ह्या साईडने ते आता येणार आहेत, ह्या साईडने तिकडून ते येणार आहेत. आणि आम्ही त्याला आम्ही म्हणजे माझे जे कमांडो जात आम्ही चारी बाजूने आम्ही त्या गावाला घेरलं होतं. जसे जसे जे आतंकवादी येत होतं तसं तसं त्यांना मारत होतो. पण रात्र झाली, रात्र झाल्याच्यामुळे मग मी म्हणजे माझ्या साथींना सांगतोय की फायरवरती थोडासा कंट्रोल करा. कारण हे आतंकवादी जे आहेत त्यांना म्यानमार बॉर्डर जवळच आहे. ते कधीही आपल्याजवळ अजून ते त्यांचे जे आतंकवादी आहेत ते आपल्या देशामध्ये येतील. पण आपल्यासाठी आपली फोर्स जी आहे ना यायला उशीर लागेल. कारण आपण 6 दिवस चालून आपण इथपर्यंत पोहोचलोय. त्यामुळे आपल्याजवळ आपली फोर्स येईपर्यंत वेळ लागेल. त्यासाठी सर्वांनी जो आपला जो अम्युनेशन जो आहे, आपल्या गोळ्या आहेत ते सांभाळून वापरा. आणि ज्याला दिसेल त्याने म्हणजे रात्रभर आपण जागायचं आहे. कारण आता आपल्याला दुसरं काय कुठली फोर्स आपल्याकडे येणार नाहीये आणि आपण ह्यांच्या रात्रभर ह्याला जबाब द्यायचा आहे. आणि मग तसंच झालं की मी त्यांना सांगतोय तर तोपर्यंत मी कंट्रोल करत होतो सर्व माझ्या ट्रूपवरती. आणि मग मला माझे साथी एका झाडाखाली घेऊन जातात. एक खुंड असतं बघा नाल्यामध्ये वाहता आलेला, म्हणजे मुळापासून वाहत गेलेलं एक झाड. आणि त्या मुळाजवळ मला तिथे जाऊन त्यांनी ते ठेवलं. अंगावरचे सर्व कपडे काढले, आतड्या म्हणजे बाहेरच पडल्या होत्या. ते आतमध्ये घालण्याचा प्रयत्न करतायत पण आतमध्ये जात नाहीत. मग तसंच त्याला ते बांधून ठेवतात. मी माझ्या साथीला सांगतोय हा माझा डावा पाय जो आहे 7 गोळ्या लागल्या होत्या, त्याच्यामध्ये काहीच उरलं नव्हतं, फक्त मांस राहिला होता. हड्डी संपूर्ण गोळ्या घेऊन गेल्या. आणि माझ्या साथीला सांगतोय की ह्याला काप, म्हणजे कमसे कम माझं फर्स्ट एड करता येईल, त्याला बांधल्याच्या नंतर रक्त स्त्राव कमी राहील. तर बोलला सॉरी सर, ये मेरे से नहीं होगा. मग माझ्या दुसऱ्या साथीने काय केलं, तिकडचे 2 दंडे कापले. दोंडे म्हणजे 2 झाडं कापलं, फांद्या कापल्या. आणि माझा हा उजवा पाय जो आहे त्याला त्यांनी सरळ केलं आणि त्याला लेसने त्याला बांधलं आणि त्याला स्प्लिंट केलं. डाव्या पायाचा संपूर्ण हड्डी घेऊन गेले होते, फक्त मांस उरला होता. आणि पंजाला काहीच झालं नाही, फक्त पोटरीचा हिस्सा सर्व खराब झाला होता. आणि मग मी साथींना सांगतोय तो ह्याला काप, म्हणजे कमसे कम बांधता तरी येईल. तो बोलला सॉरी सर, ये मेरे से नहीं होगा. मी ज्या आतंकवाद्याला कापलं होतं ती कुकरी माझ्या कमरेला होती. मी पुन्हा माझी ती कुकरी काढली आणि माझा पाय मी गुडघ्यापासून वेगळा केला. आणि मग मी माझ्या साथीनं सांगतोय की तू आता ह्याला बांध. मग त्यांनी ते बांधलं, तो रक्तस्राव थांबला. आणि ही लढाई रात्रभर आमची चालू होती. आणि असंच हे म्हणजे माझा साथी येत आहेत, मला मॉर्फिनचं इंजेक्शन देत आहेत. इंजेक्शनच्या नंतर मग थोडेसे वेदना कमी होतात. आणि मग मध्यरात्री म्हणजे 2-2:30च्या सुमारास कानातून नाकातून रक्त यायला सुरुवात होते. शरीरामध्ये एक जाणीव होते की ज्या 2 गोळ्या पोटामध्ये लागल्या होत्या ते जिवंत बुलेट पोटामध्येच होते. कारण मी जमिनीला टेकलो होतो, त्याच्यामुळे त्या गोळ्या बाहेर पडल्या नाहीत, पोटामध्येच राहिल्या होत्या. आणि त्या जसं जसा श्वास घेतोय तसं तसं ते हार्टकडे चढतायत ह्याच्यामध्ये. आणि मग ते कळतंय काहीतरी आतमध्ये चावतंय किंवा पळतंय. आणि हे सर्व वेदना चालू असतानाच सकाळ होते. सकाळी 7 वाजता हेलिकॉप्टर येतं. मला आणि माझ्या साथीला घेऊन आम्ही इम्फालला पोहोचतो. इम्फालला पोहोचल्याच्या नंतर माझा कमांडिंग ऑफिसर तिथे पोहोचलेले असतात. माझा दुसरा अजून एक मित्र आहे, तो तुमच्याकडे कधी मागच्या वेळेला आले पण होते, पांडुरंग आंबरे म्हणून. ते होतात, ते तिथे असतात. आणि
माझी संपूर्ण चौकशी करतात, मला घरी बोलायला देतात आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि मग मला पुन्हा ओटीमध्ये घेतल्याच्या नंतर माझ्या पोटातल्या गोळ्या काढल्या जातात, आतड्या कापल्या जातात, फक्त पोटातल्या गोळ्या काढल्या जातात आणि मग मला तिथून पुन्हा IV लावून मला इम्फालहून गुवाहाटीला पाठवलं जातं. गुवाहाटीला आल्याच्या नंतर 6 दिवस कॉमामध्ये राहतो. तोपर्यंत त्या 6 दिवसामध्ये माझा परिवार संपूर्ण गुवाहाटीला आलेला असतो आणि माझ्या पोटातल्या आतड्या सर्व काढून त्यांनी आर्टिफिशियल आतड्या लावलेल्या डॉक्टरने असतात. उजवा पाय माझा गुडघ्यापासून अगदी खाली टाचेपर्यंत तो रॉड टाकला जातो त्याच्यामध्ये, कारण ती कंपाऊंड फ्रॅक्चर झाल्यामुळे ती हड्डी कुठल्या कामाची नव्हती, तिथे रॉड टाकलं जातं. लेफ्ट पाय गुडघ्यापासून कापल्यामुळं तर मीच कापला होता, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेमच नाहीये. मला माहिती होतं सगळं, हा सर्व वरती चढत होता आणि अशामध्ये संपूर्ण माझा परिवार येऊन जातो, सर्व मला भेटून जातात. आणि हे सर्व माझा परिवार येऊन भेटून गेल्याच्या नंतर समोर 6 दिवसांनी ज्या वेळेला मला होश येतो आणि त्यावेळेला माझा एक मित्र तिथं असतो आणि त्या मित्र म्हणजे अशी एक दोस्ती अशी असते ना की मी मेलो तरी चालेल पण माझ्या मित्राला काही नाही झालं पाहिजे, अशी ती भावना आम्हाला आमच्या वाघनख परिवाराने आम्हाला शिकवली गेली, जी मावळ्यांची होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या मावळे जे घडवले त्याच मावळ्यांच्या त्यांचं तो उदाहरण आमच्या युनिटमध्ये एक असं उदाहरण आहे की मला ज्या साथीने मला वाचवलं, कारण मला गोळ्या लागल्याच्या नंतर 6 दिवस मी कॉमामध्ये होतो आणि त्या ऑपरेशनमध्ये तो सुद्धा माझा साथी होता. वाटून तुम्हाला आश्चर्य वाटेल, मुस्लिम धर्माचा तो व्यक्ती, आणि मला लागल्यापासून अगदी मी होशमध्ये येईपर्यंत पाण्याचा एक थेंब सुद्धा त्याने घेतला नाही. आणि मला जसं होश आलं मग तो तिथे आला होता आणि मग मी त्याला पाहिलं आणि मग तो मला म्हणतोय, सर आज बोलता ना कि मला आज मेरे खुदा के ऊपर मेरा भरोसा हो गया कि मेरे आज साथी मेरे सामने बैठा हुआ है. आणि खरोखरच म्हणजे तो एक भावनिक क्षण होता. आणि ईश्वराने आज मी जो बसलोय तुमच्या समोर किंवा तुमच्याजवळ मी जे कथन करतोय, खरी हकीकत आणि ईश्वर कुठेतरी आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला मानल्या पाहिजेत. कारण एक दैवी शक्ती अशी आहे की 6 दिवसाने आपल्याला होश येतं, एवढं ब्लड लॉस होऊन आपल्याला आतड्या दुसऱ्या लावून एवढं पॉयझन शरीरामध्ये चढून सुद्धा जी इच्छाशक्ती होती आमची, जी लढायची ती इच्छाशक्ती पूर्ण झाली. आणि असाच मग एक दिवस येतो 26 जानेवारीचा. 26 जानेवारीचा दिवस येतो आणि महामहिम राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब मला शौर्य चक्राने सन्मानित करतात. आणि तो शौर्य चक्र सन्मानित केल्याच्या नंतर मान सन्मान बघा सर्वांनाच होत असतं. आणि मला जो एक वेगळा अनुभव आला त्याच्यामध्ये की ती रात्र जी आहे महामहिम राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांबरोबर जेवण्याचा एक आनंद मिळाला. आणि त्याच्यानंतर मग मला तर वाटत नाही की ह्या दुःख त्याच्यापुढे काय असेल. आणि असे हे लढाईचे काही क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करू शकलो, कारण आमचे मित्र आपल्या समोर बसलेत आणि आम्ही दोघंजण ज्या वेळेला वार्तालाप करत असतो त्यावेळेला वाटतं कुठेतरी म्हणजे एक ऊर्जा असते की आपल्याला नवीन समाज कसा घडवायचा असेल. तर ह्यांच्याकडून आम्ही शिकलो की कारण पहिले क्रिकेटचे सामने भरवणारा जो विद्यार्थी किंवा माझे मित्र ते आज इथपर्यंत पोहोचले की पॉडकास्टच्या थ्रू समाजसेवा कशी करायची, कशा अनुभव आपल्याला समाजाला कळले पाहिजेत त्याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. एक कार्य असं की एक नवीन समाज म्हणजे नवीन युवा पिढीसाठी एक प्रेरणा कशी मिळते तर खेळातून मिळते. खेळ भावना अशी असते की आपण 12 प्लेयर 12-24 प्लेयर एक दुसऱ्याबरोबर आपण कसा अटॅच होतो आणि ते अटॅचमेंट आपल्याला कायमची राहते. कारण कधीतरी आपण बघितलं असतं क्रिकेटमध्ये की ह्या प्लेअरने असं मारलं होतं, त्याच्यातून मला शिकायला काय मिळालं. आणि तिथे पण कुठली भावना नसते की तू कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जातीचा आहे. खेळामध्ये कुठली भावना नसते, त्याच्यामध्ये फक्त एकच असतं की माझं जिंकणं. तेच आम्ही इंडियन आर्मीमध्ये केलं की माझं जिंकणं, माझा तिरंगा पाहिला. यांच्यामध्ये पण तीच भावना आहे, क्रिकेटमध्ये ती भावना आहे की आपला भाईचारा आपल्याला वाढवायला पाहिजे
आणि असे आमचे हे मित्र आहेत, ते भाईचाराच्या हिशोबाने आपल्याला सर्वांना संबोधित करत असतात, वेळोवेळी आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान देत असतात. आणि म्हणूनच आज यांच्यासमोर मला बोलताना बेहिचक मी बोलतो की हे जे करतायत, थोडंसं तरी आपल्याला काही करता आलं तर आपण धन्य होऊया. आणि काही ना काहीतरी त्या समाजाचं आपल्याला देणं आहे आणि ते ऋण आपल्याला फेडणं जरुरी आहे. सर, तुमच्या शौर्यापुढे शब्दही कमी पडतील, परंतु ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, डाव्या पायाला 7 गोळ्या, उजव्या पायाला 2 गोळ्या, आतड्यामध्ये 2 गोळ्या, आणि त्यानंतर देखील जी तुमची प्रबळ इच्छाशक्ती होती, घरी माहीत पडलं, घरचे ज्या वेळेला आले त्यानंतरचं म्हणजे कसं तुमची मानसिकता होती घरच्यांची की आपल्या मुलाला अशा प्रकारचं देशसेवा करत असताना त्याच्यासोबत घडलंय? मी खरं तर तुम्हाला ही गोष्ट सांगितली नव्हती, कारण तो एक भावूक क्षण होता. ज्या वेळेला मी हॉस्पिटलमध्ये मला घेऊन आले इम्फालमध्ये आल्याच्या नंतर माझा साथी किंवा माझे कमांडिंग ऑफिसर जे माझे होते, ते CO साहेब तिथे होते, माझा साथी आमरे तिथे होता. आणि त्यांनी मला, माझ्या कमांडिंग ऑफिसरने एक फोन लावून दिला, बोला घर में बात करोगे का? बोला जी सर. मग त्यांनी मला एक घरी बोलण्यासाठी फोन दिला. त्यावेळेला 2005ची गोष्ट मी सांगतोय की तो वेळेला आपल्याकडे मोबाईल आले होते, आविष्कार झाला होता, मोबाईल नुकतेच आले होते, पण सगळ्यांकडे मोबाईल नव्हते. त्यावेळेला लँडलाईनवरती फोनवरती चालायचे, STD चालायची. मग मी माझ्या साहेबांनी मला STD वरती कॉल करून दिला बायकोजवळ बोलण्यासाठी. आणि तोपर्यंत मी चांगला होशमध्ये होतो, व्यवस्थित बोलत होतो. मी माझ्या कारण त्यावेळेला मी कल्याणला राहायचो आणि माझा 2nd फ्लोअरला मी असायचो आणि खाली आमच्या ग्राउंड फ्लोअरवरती STDचं दुकान, म्हणजे STDचं एक बूथ होतं. त्या STDच्या बूथवरती मी त्या काकांना म्हटलं, काका अशाला असा बोलतोय, माझ्या मिसेसला बोलवून घेऊन या. त्यांनी आणि पुन्हा 5 मिनिटांनी पुन्हा फोन करतो. मी 5 मिनिटांनी पुन्हा फोन केला. माझ्या मिसेसला मी सांगतोय की मला फुटबॉल खेळताना थोडंसं लागलंय, माझा पाय फ्रॅक्चर झालाय, पुढचे काही दिवस मी तुला फोन किंवा करू शकत नाही, पत्राने काय जी हकीकत आहे ते तुला मी तरी कळवेल. आणि त्यावेळेला पत्रांवरती सर्व चालायचं. पत्र म्हणजे आंतरदेशीय पत्र, इन्व्हॉल्वमध्ये बंद करून आपल्याला पाठवलं जातं. ते त्याच्यावरती सर्व ती चिठ्ठी लिहिली जायची आणि ते पत्र आम्ही पाठवायचो. आणि तेवढं सांगितल्याच्या नंतर माझ्या बायकोला काय कळलं नाही, बोललं ठीक आहे झालं असेल. पण दुसरी गोष्ट अशी होती की ज्या वेळेला आम्ही ऍडमिट झालो त्या हॉस्पिटलने 3 टेलिग्राम बनवले आणि ते 3 टेलिग्राममध्ये त्यांनी लिहून पाठवलं होतं की एक ॲब्डोमेल म्हणजे पोटामध्ये गोळे आहेत, एक पाय एम्प्यूट आहे आणि दुसरा पाय कंपाऊंड फ्रॅक्चर आहे. त्यांनी क्लिअर लिहून पाठवलं होतं आणि फक्त ती गनशॉट होऊन लिहिलं होतं, ॲब्डोमेल आणि कंपाऊंड फ्रॅक्चर लिहून पाठवलं होतं. ऍक्च्युअली तिला काही कळलं नाही ते. मग तिने तिच्या वडिलांना सांगितलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांना सांगितलं. आणि माझे सासरे जे आहेत ते भारतीय सेनेमधून म्हणजेच सुभेदार रँकने रिटायर्ड झाले, ते आता देवाज्ञा झालेले आहेत गेल्या वर्षीच. तर त्यांना जसं त्याने टेलिग्राम वाचलं तर त्यांना लगेच कळलं की काहीतरी वेगळं काहीतरी कहाणी झालेली आहे. आणि त्यांनी लगेच माझ्या मेव्हण्यांना फोन केला. माझे मेव्हणे कर्नल रँकमध्ये होते. आणि मग त्याने फोन केल्याच्या नंतर मग त्यांनी विचारलं काय. ऍक्च्युअली माझ्या CO साहेबांनी मला त्यांनी सर्व हकीकत सांगितली. त्यामुळे माझा संपूर्ण परिवार, माझे सासरे, माझी आई, माझे मामा, माझी 2 लहान मुलं होती त्यावेळेला. मुलगी होती 4 वर्षाची आणि मुलगा होता 2 वर्षाचा. त्यांना तिथे सोडून माझी सासू जी आहे, सासू मामा ज्या आहेत त्या कल्याणला होत्या. त्या घेऊन माझ्या मुलांना, 2 मुलांना घेऊन राहिले. माझ्या बाकीचं संपूर्ण परिवार, जो माझे भाऊ, सर्वजण गुवाहाटीला आले होते. आणि ज्या वेळेला म्हणजे 6 दिवसांनी मला ज्या वेळेला होश आलं त्यावेळेला मी बघितलं की हा संपूर्ण परिवार जो माझा इथे पोचलेला आहे. आणि मला ते काचमधून बघत होते, कारण त्यावेळेला मी कॉमामध्ये होतो आणि काचेमध्ये बंद होतो आणि त्याच्यामध्ये कोणालाच आतमध्ये येऊन देत नाही. एक मोठी डिसिप्लिन आहे ती फौजची, आर्मीमध्ये. फक्त ते जे ऑपरेशन केले ते कमांडर्स आणि ज्याने ऑपरेशन केले ते डॉक्टर, फक्त एवढ्याच लोकांना फक्त आतमध्ये जाण्याची परवानगी असते. आणि मग त्यांनी मला पाहिलं की मी आतमध्ये असं एकदम झोपून किंवा डोळे उघडून मी त्यांच्याजवळ बोलतोय. थोडंसं बरं वाटलं की होश आलंय मला, मी पाहतोय सगळ्या गोष्टी. पण मला त्यावेळेला कळलं की माझा हा परिवार आहे, ते सर्व रडतायत, दुःखामध्ये आहेत ते.
आणि ऍक्च्युअली म्हणजे झालं होतं तसंच की एवढा मोठा प्रसंग आणि 6 दिवसाच्या नंतर होश येतो आणि ते बघितल्याच्या नंतर सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. हे सर्वजण पाहत पाहत पुढे गेले. माझ्या लगेच मला ज्या डॉक्टर होत्या मॅडम होत्या मेजर रँकच्या, त्यांना बोललं मॅडम मुझे एक बात करनी है कमांडंट से. कमांडंट म्हणजे ब्रिगेडियर साहेब होते तिथले, त्यांच्याजवळ मला बोलायचं होतं. मग त्यांनी लगेच त्या कमांडंटला बोलावून घेतलं तिथे आणि मी रिक्वेस्ट केली कमांडंटना, सर माझ्याबरोबर म्हणजे ही इकडे जी आलेली माझी फॅमिली आहे त्यांना आजच्या आज तुम्ही लगेच मुंबईला पाठवून द्या, कारण हे जर इथे तर थांबले तर मी लवकर बरा होऊ शकत नाही. आणि ती एक इच्छाशक्ती माझी होती की जर, कारण मला ते सहन नाही झालं की माझा हा संपूर्ण परिवार येतोय आणि तिथे रडतायत. आणि ऍक्च्युअली ती मला एक ऊर्जा तिथूनच मिळाली की माझा परिवार आज माझ्या बरोबर आहे. एवढं लागून सुद्धा. आणि ज्या वेळेला ही गोष्ट माझ्या गुरुजींनाच, म्हणजे मला ज्यांच्याकडनं मी शिक्षण घेतलं, सुभेदार भीम मोरे सेना मेडल, त्यांनी खरं तर मला त्यांच्याकडून मला एक खूप मोठी प्रेरणा मिळते. आणि ते मला फोन करायचे, म्हणजे सकाळ संध्याकाळ असं 2 वेळा त्यांचा फोन यायचा. पण कधी कधी त्या डॉक्टर होत्या त्या कधी फोन देत नव्हत्या, कारण त्यांना माहिती होतं की त्याला डिस्टर्ब होऊन द्यायचं नाही म्हणून. कारण कधी झोपलेलं असं होतं, कधी गोळ्या द्यायचे. पण एक शक्ती माझ्या पाठीमागं होती, ती माझी देवी होती, माझी आई होती, माझी बायको होती किंवा माझा संपूर्ण परिवार होता, माझे साथी सर्वजण होते. आणि ज्या देवीला मी मानतो खरोखरच तिचा आशीर्वाद माझ्याबरोबर होता. म्हणूनच आज मी तुमच्यासमोर बसलेलो आहे. ही बॅकग्राऊंडची ही स्टोरी आहे. आणि म्हणजे माझा परिवार जोपर्यंत माझ्याबरोबर आहे किंवा तुमच्या सर्वांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे आणि असंच आशीर्वाद माझ्यावरती राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप हृदयस्पर्शी सर तुम्ही भावना व्यक्त केल्यात. जसं तुम्ही कुलदेवीचा उल्लेख केलात, संपूर्ण परिवाराचा उल्लेख केलात. 6 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही पुन्हा शुद्धीवर आलात आणि त्यानंतर मिसाईल मॅन भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या सोबतचे ते काही क्षण अगदी आयुष्यातला तो अनमोल ठेवा तुमचा, त्याबद्दल सर आठवणी तुमच्या अगदी निश्चितच कायम राहतील. परंतु असे त्यावेळेचे काही क्षण होते ते अजून देखील स्मरणात आहेत. बरोबर सर. काय झालं की गॅलंट्री अवॉर्ड शौर्य चक्र ज्या वेळेला छातीवरती लावला गेला, आणि काय असतं की परदेशातले काही अतिथी आलेले असतात आपल्या देशामध्ये, त्यांच्याबरोबर आपल्याला चहा पाणी करायचं असतं. म्हणजे ते एक औपचारिकता आहे. त्या चहा पाण्यासाठी आम्ही जातोय, आम्ही पुढे चालतोय, इतक्यात पाठून एक हात येतो, म्हणजे खांद्यावरती ठेवतात आणि हात घेऊन ते पुढे येतात. तर ते होते महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आणि ते मला विचारतात की आप मेरे साथ डिनर करोगे. आणि माझ्या हातामध्ये त्यावेळेला कुबड्या होत्या, कारण मी पायावरती चालत नव्हतं, वजन देता येत नव्हतं. कारण आर्टिफिशियल कृत्रिमांग केंद्र पुणेवरून मी माझा नवीन पाय मी लावून घेतला होता, प्रोसेस लावला होता. गुडघ्यापासून माझा पाय कापलेला होता, त्याच्यामुळे दुसरा पाय जो आहे तो मी बसवलेला होता कृत्रिमांग केंद्रामध्ये. आणि उजव्या पायामध्ये रॉड असल्यामुळे त्याला अजून संपूर्ण सेन्स आले नव्हते, त्याला अजून एवढी जाणीव होत नव्हती. आणि त्याच्यामुळे माझ्या हातामध्ये क्रचेस होत्या, कुबड्या होत्या. आणि त्या कुबड्या घेऊन मी चालतोय आणि संपूर्ण कलाम साहेब पुढे उभे आहेत. आणि असं म्हणतात ना, मला असं वाटलं माझा विठ्ठल माझ्यासमोर उभा आहे आणि तो मला विचारतोय, बता तेरी बंदे रजा क्या आहे, बोल तू काय मागतोय, तुझ्याजवळ मी काय देऊ तुला. आणि मी खरंच माझ्या ध्यानामध्येच नाहीये काय बोलायचं. माझा गळा सुकला, डोळ्यातून अश्रू यायला लागले, बोलायचा प्रयत्न करतोय, बोलू शकत नव्हतो. आणि अशामध्ये पाठून जनरल JJ सिंग साहेब येतात, आर्मी चीफ होते ते. आणि ते मला विचारतात, अरे सुर्वे साहेब काहीतरी विचारतायत, पण त्यांना कुठल्या शब्दाने सांगू की माझा गळा सुकलाय, मला बोलता येत नाही, मी एकदम भावूक झालोय. आणि एकदम पोटातून एक आवाज आला, येस सर. आणि मग ती रात्र महामहिम राष्ट्रपती मिसाईल मॅन भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम बरोबर जेवण्याचा मला एक आनंद मिळाला. जेवता जेवता 2 शब्द ते बोलून गेले, म्हणजे मोठा अनुभव. आता तुम्ही मला जसं विचारलात ना की काय अनुभव होता, अनुभव म्हणजे गुरुचं ज्ञान असतं ना, ते मला एखाद्या ईश्वराने द्यावं तसं तो एक मला ज्ञान माझ्यासाठी त्यांनी दिला होता. आणि तोच तुम्हाला मी शेअर करतोय की ज्या वास्तूखाली आपण बसलोय
ती वास्तू 24 तासातून एकदा तथास्तु बोलते. आणि त्यावेळेला आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती देशप्रेमाची भावना ठेवायला पाहिजे. माझा देश कसा मला उंच करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि ती जर भावना जर आपल्या मनामध्ये जर असेल आणि ती वेळ तीच असेल जी तथास्तु बोलण्याची वेळ असेल, कधीही मनामध्ये कधीही कपट ठेवू नका. फक्त मी हे माझ्यातर्फे तुम्हाला सांगतोय की मनामध्ये तुम्ही कपट कधीही ठेवू नका. पण देश भावना, देशप्रेम आणि राष्ट्रप्रथम ही भावना हमेशा आपल्या मनामध्ये ठेवा. म्हणजे कधी ना कधीतरी ती वेळ येईल आणि ती तथास्तु होईल आणि आपला जीवन उज्ज्वल होऊन जाईल. एक अविस्मरणीय तुम्ही अनुभव सांगितलात सर आणि एक अनमोल संदेश दिलात सर. माझ्यासारख्या आजच्या एका तरुणाला देव, देश आणि धर्मासाठी कार्य करायचं असेल तर त्यासाठी त्याने कसं संगोपन करावं आणि देव, देश आणि धर्मासाठी कार्य कसं करावं? अर्थातच खूप एकदम मोलाचा प्रश्न आहे. देव, देश आणि धर्म. हो. देश नाम, नमक आणि निशाण याच्यावरती चालतं. अगदी. धर्माच्या नावावरती आपल्याकडे असंख्य असे युद्ध झालेले आहेत. पण धर्माच्या नावाच्या वरती इंडियन आर्मीमध्ये, भारतीय सेनेमध्ये सर्व कॉमी पलटणे आहेत. म्हणजे जाट रेजिमेंट आहे, तो एक रेजिमेंट आहे. महार रेजिमेंट आहे, मराठा रेजिमेंट आहे, गोरखा रेजिमेंट आहे, बिहार रेजिमेंट आहे. आणि असं असंख्य अशा ज्या रेजिमेंट जे आहेत त्या जातीच्या नावानेच ओपन केलेले आहेत. म्हणजे कुठल्या तरी कॉमी पलटण बोललं जातं. पंजाब रेजिमेंट आहे, शीख रेजिमेंट आहे, राजरीप रेजिमेंट आहे, राजपुताना रायफल्स रेजिमेंट आहे. आणि अशा ज्या कॉमी पलटण ज्या आहेत, ज्या रेजिमेंट आहेत त्या कुठल्या तरी जातीच्या नावानेच ओळखले जातात. आणि ते कॉमी पलटण, त्या पलटणमध्येच त्यांचं एक युद्धघोष असतो. जसं आमचं युद्धघोष आहे, मराठा रेजिमेंटचं जे युद्धघोष आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि अशा ह्या युद्ध घोषणा ज्या आहेत त्या कुठेतरी आपल्याला जाणवतात. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की प्रत्येकाने ही गोष्ट जाणली पाहिजे की जाती, धर्म आणि देशासाठी सर्वांनी आपलं समर्पण केलं पाहिजे. खूप उत्तम प्रकारे सर तुम्ही संदेश दिलात. एक शेवटचा प्रश्न विचारेन. एखाद्या भारतीय नागरिकाला, एखाद्या युवकाला जर देशाची सेवा करायची असेल परंतु तो सैनिक भरतीमध्ये नाहीये अथवा जवान नाहीये, तर त्याने कशा प्रकारे देशसेवा करावी आणि आपल्या देशासाठी कसं योगदान द्यावं? जरुरी नाही की प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक युवा भारतीय सेनेमध्ये जाईल किंवा देश सेवा करण्याचा मला मौका कसा मिळेल. हे प्रत्येकाने आपल्या मनामध्ये एक बांधून ठेवायचं आहे की मला देश सेवा कुठल्या प्रकारे करता येईल, कशी करता येईल. देश सेवा फक्त सेनेमध्ये गेल्याच्या नंतर हत्यार उचलल्याच्या नंतरच होते असं नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्या अव्वल दर्जाचं तुम्ही जे काम करताय ती देश सेवाच आहे. रोडवरती चालताना जे आपण कानूनचं पालन करतोय ती एक देश सेवाच आहे. जर कचरा कुठे जर पडत असेल किंवा तो कचरा उचलून जर आपण जर कुठे जर ठेवत असाल ती देश सेवा आहे. स्वतःचा व्यायाम जर तुम्ही स्वतः जर करत असाल, जर आजारी तुम्ही जर पडत नसाल, ती सुद्धा देश सेवाच आहे. प्रत्येक माणसाने एवढं समजलं पाहिजे की माझ्यापासून कुठलेही नुकसान कुणाला नाही झालं पाहिजे, कुठेही मी जाऊन थुंकलं नाही पाहिजे, कुणाशीही जाऊन अचानक असं कार्य नाही करायला पाहिजे मला की मी तिथे जाऊन भांडणं करायला पाहिजे. असं कुठलंही कार्य करू नका जे देशाला पाठीमागे घेऊन जाईल. देशसेवा असंख्य असे कुठं तुम्हाला उदाहरण देता येतील. स्वतःचं घर तुम्ही जर साफ केलं तरी ती पण एक देशसेवा आहे. दुसऱ्याचं कुठलंही म्हणजे कानूनचं पालन करणं म्हणजेच देशसेवा आहे. आरटीओचं नियम पाळणं म्हणजेच देशसेवा आहे. पोलिसांना सहाय्य करणं म्हणजे देशसेवा आहे. अशा असंख्य अशा गोष्टी आहेत की आपण ज्या कार्य करतो. पण देशसेवा ही भरती झाल्यावरती किंवा आर्मीमध्ये गेल्याच्या नंतरच होतं असं नाही. देशसेवा ही आपण आपल्या मनातूनच करायची असते. धन्यवाद सर. आजचा हा पॉडकास्ट फक्त पॉडकास्ट नाहीये तर प्रत्येकाला, प्रत्येक तरुणाला, प्रत्येक नागरिकाला देशसेवेसाठी जागृत करणारा महत्वाचा संदेश आहे. सर, तुमच्या संपूर्ण शौर्यासाठी, तुमच्या संपूर्ण कार्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, फक्त वंदन आहे, एक अभिवादन आहे. तुम्ही तुमच्या बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम सर. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. आज आपण फक्त एक पॉडकास्ट ऐकला नाही, आज आपण राष्ट्रासाठी जगणं म्हणजे काय ते मनापासून अनुभवलं.
पॅराकमांडो शौर्यचक्र मधुसूदन सुर्वे सरांचं शौर्य पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठा आपल्यासमोर उभी राहिली. हा संवाद ऐकताना तुमच्या मनात जे विचार आले ते कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रेरणादायी संवादासाठी चॅम्पियन टॉक्स विथ लवजय या चॅनलचा भाग व्हा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.